आता एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय। लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षाने केलेल्या टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे। विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, पण तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे। त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो। ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होणार। मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही, मी विकास कामाला महत्व देतो। आता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल। प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना। कुणाचं म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते। जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, ती त्या ठिकाणी मतदान करत असते। मराठीमध्ये म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं। त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कुणी फॉर्म भरले नसतील असं कुणी दाखवावं की कुठं दमदाटी झाली, फॉर्म भरून दिला नाही, असं नाहीये। त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं, अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही ते बिनविरोध। आता काल माझ्या बारामतीत 8 जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या, म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली नाही। सगळीकडेच या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे। आम्ही जेवढा त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेता येईल तेवढी तिन्ही पक्षांनी घेतली, परंतु काही काही ठिकाणी नाहीच एकोपा झाला, तिथं आम्ही आता लढतोय। निकालानंतर एकत्र ना आम्ही केंद्रात एकत्र, राज्यात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपकाळांनी दरिंदा असा उल्लेख केला। त्यांच्या वक्तव्यामुळे प्रचंड वाद उद्भवू शकतो। मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाने निवडणुकीकरता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिलेले आहेत। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, त्याकरता कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही अशा शब्दात संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला टोला लगावला। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा अशी पोस्ट संजय राऊतांनी एक्सवर केली। काँग्रेस पक्ष मतांचं लांगुलचलन करणारा पक्ष आहे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। बिहारच्या निवडणुकीमध्ये वेगळा नारा दिला आणि आता मुंबईकरता वेगळा नारा देणारा काँग्रेस पक्ष मतांचं लांगुलचलन करतोय असं बावनकुळे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजपबद्दलची शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम आहे। धाराशिव इथल्या कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट टाळली। पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांची भेट घेणं आणि स्वागत करणं गरजेचं असताना त्यांनी ही भेट टाळली। हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्यासमोर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। माओवादी संघटनेला त्यामुळे मोठा हादरा बसलेला आहे। आत्मसमर्पण केलेल्या अप्पासी, नारायण आणि आझाद या माओवाद्यांवर प्रत्येकी 1 कोटीचं बक्षीस होतं। पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या कर्जाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तत्कालीन आयुक्त शेखर सिंग आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या काळात 22,000 कोटींचं कर्ज घेण्यात आलं। या कर्जातून पालिकेला कर्जबाजारी केल्याची तक्रार नामदेव जाधवांनी केली। त्यामुळे नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत। पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे बनावट कागदपत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे। यातून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना UDID देण्याकरता प्रशासनाने उपक्रम सुरू केलाय। नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार आहे, त्यामुळे दिव्यांगांना विविध योजना मिळण्यास मदत होणार आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवर आढाव्यामध्ये काळजी, आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्याकरता देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याला सन्मान मिळालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला विजयवाडा इथं आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभामध्ये प्रतिष्ठित असा पुरस्कार प्रदान करण्यात आला।
शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी मदत मिळावी याकरता एसटी महामंडळानं मदत वाहिनी क्रमांक उपलब्ध केलेला आहे। राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राज्याच्या दुर्गम आणि अति आदिवासी बहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्याकरता मानव विकास बस असं त्याचं नाव आहे आणि ते उपलब्ध करून दिलं गेलं आहे।